विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये आपण मशरूम प्रोडक्शन या टॉपिक विषयी माहिती घेत आहोत। आपल्या अभ्यासक्रमामध्ये 9वे प्रकरण म्हणून मशरूम प्रोडक्शन हे प्रकरण आहे। मागील 2 लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ मशरूम आणि प्रामुख्याने बटन मशरूम लागवडीविषयी आपण सविस्तर माहिती घेतली। या संदर्भात काही ॲक्च्युअल व्हिडिओज आपण YouTubeच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिले। अनेक प्रगतशील शेतकरी प्रामुख्याने या विविध प्रकारच्या मशरूमची लागवड करून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कशा पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवतात याची आपण लाईव्ह माहिती या ठिकाणी घेतली। विद्यार्थी मित्रो, आपणही हे व्हिडिओ पाहिलेले असतील आणि निश्चित स्वरूपात आपणाला थोडेसे इन्स्पायरेशन या स्वरूपामध्ये मशरूम कल्टिवेशन बद्दल माहिती मिळाली असेल हे निश्चित आहे। आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रो, आपण मशरूमचा जो दुसरा प्रकार आहे किंवा प्रजात आहे ऑयस्टर मशरूम किंवा त्यालाच मराठीमध्ये ढिंगरी किंवा शिंपला मशरूम असं म्हटलं जातं, त्या मशरूमच्या लागवडीविषयी आपण माहिती पाहणार आहोत। इंट्रोडक्शन मध्ये आपण ज्यावेळेस टाइप्स ऑफ मशरूम हा टॉपिक अभ्यासत होतो त्यावेळेस विद्यार्थी मित्रो, आपण त्या अळिंबीच्या 4 उपजाती आपण पाहिलेल्या होत्या की प्रामुख्याने फिल्टोरस साजर काजू ही जी प्रजात आहे ही ऑयस्टर मशरूमच्या लागवडीसाठी व्यापारी तत्वावर उपयोगात आणली जाते। आता याचे ॲक्च्युअल लागवडीचे तंत्रज्ञान कशा पद्धतीने आहे त्याविषयी विद्यार्थी मित्रो आजच्या लेक्चरमध्ये आपणास माहिती पाहिजे आहे। मागील लेक्चरला एक भंडारा जिल्ह्यातील प्रामुख्याने एक प्रगतशील शेतकरी मी व्हिडिओ आपणास पाठवलेला होता। आपण तो पाहिलेलाही असेल की त्या ठिकाणी तो जो प्रगतशील शेतकरी होता त्याने ऑयस्टर प्रकारच्या मशरूमची लागवड कशा पद्धतीने केलेली होती, प्रोसिजर कशा पद्धतीने फॉलो केलेली होती याची सविस्तर माहिती आपणास कळलेली आहे किंवा लक्षात आलेली असेलच। आज आपण त्या ऑयस्टर किंवा ढिंगरी किंवा शिंपला या मशरूमच्या लागवडीचे जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती घेऊया। तर प्रामुख्याने 4 मुद्द्याद्वारे आपणास ही माहिती घ्यावायची आहे। पहिला मुद्दा आहे माध्यम, ब मुद्दा आहे माध्यम तयार करणे व निर्जंतुक करणे, क आहे वाफे तयार करणे आणि ड मुद्दा आहे या ठिकाणी मशरूमची वाढ व व्यवस्थापन करणे व नंतर त्याची काढणी करणे। या 4 मुद्द्याद्वारे आपणाला ऑयस्टर, ढिंगरी किंवा शिंपला मशरूमच्या लागवडीचे तंत्रज्ञान याविषयी माहिती घ्यावायची आहे। विद्यार्थी मित्रो, अतिशय सोप्या स्वरूपामध्ये आहे। आपणास माहित आहे की मशरूम हा एक बुरशीचा प्रकार आहे आणि त्या बुरशीला वाढण्यासाठी एक योग्य प्रकारचं माध्यम लागतं की त्या माध्यमामध्ये त्याची वाढ चांगल्या पद्धतीने घडेल। आता हे माध्यम आपल्याला योग्य पद्धतीने तयार करावं लागतं, कमी कालावधीमध्ये उत्तम प्रतीचं माध्यम तयार करावं लागतं। युरोपियन मशरूम मध्ये आपण कंपोस्टिंग तयार केलेलं होतं, ते एक माध्यम होतं आणि ते कंपोस्टिंग मध्ये आपण नंतर बटन मशरूम किंवा युरोपियन मशरूम आपण वाढवलेलं होतं। आता ऑयस्टर मध्ये माध्यम आपल्याला तयार करायचं आहे आणि ते निर्जंतुक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वाफे म्हणजे बेड तयार करणे, माध्यम तयार केल्यानंतर त्या माध्यमापासूनच आपल्याला बेड तयार करायचे किंवा वाफे तयार करायचे आणि त्याच्यामध्ये नंतर स्पॉनिंग करून आपल्याला मशरूमची वाढ चांगल्या पद्धतीने घडवायची आहे आणि नंतर मग त्याची काढणी चांगल्या पद्धतीने आपल्याला करावायची आहे। अशा 4 मुद्द्याद्वारे आपणाला विद्यार्थी मित्र याची माहिती घ्यावायची आहे। तर चला मग आपण
प्रत्येक 1 बाय 1 मुद्दा चांगल्या पद्धतीने लक्षात घेऊया. पहिला मुद्दा माध्यम. माध्यम निवडताना विद्यार्थी मित्र हो, शेतातील जे काही आपण पीक लागवडीखाली ठेवलेलं आहे त्या पिकाची काढणी केल्यानंतर अथवा मळणी केल्यानंतर त्या ऊसाचा जो किंवा पिकाचा राहिलेला जो अवशेष आहे त्या अवशेषाचा उपयोग आपण या ठिकाणी माध्यम म्हणून करायचा आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते असतील तर गव्हाची काढ असतील, गहू पीक कापणी केल्यानंतर राहिलेला भाग, भाताची मळणी केल्यानंतर राहिलेला भाग भुसा, त्यानंतर ऊसाचे पाचट असेल, सोयाबीनचा भुसा असेल, नारळ किंवा केळीची वाळलेली पाने असतील. ही सर्व प्रकारची जी माध्यम आहेत किंवा हे जे शेतामध्ये पिकाच्या मळणीनंतर शिल्लक राहिलेले जे पदार्थ आहेत किंवा जे साहित्य आहे त्याचा उपयोग आपण प्रामुख्याने माध्यम म्हणून करायचा आहे. आता हे माध्यम कशा प्रकारचं असावं तर प्रामुख्याने फ्रेश असावं, म्हणजे चालू हंगामातील असावं. अगदी फारसं कुजलेलं किंवा खराब असलेलं अशा प्रकारचं साहित्य नसावं आणि कोरडे असावे की त्याच्यावरती दुसरे हानिकारक बुरशीचे बीजाणू किंवा जीवाणू किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझमची त्याच्यावरती वाढ झालेली नसावी, म्हणून ते स्वच्छ, चालू हंगामातील आणि कोरडे असावे. अशा प्रकारचे माध्यम आपल्याला तयार करण्यासाठी साहित्य निवडायचं आहे. कोणकोणतं? गव्हाची काढ, भाताचा भुसा, ऊसाचे पाचट, सोयाबीनचा भुसा, नारळ व केळीची वाळलेली पाने. हे सर्व माध्यम कसे असावेत तर चालू हंगामातील व कोरडे असावे. आता दुसरा मुद्दा अभ्यासूया. या माध्यम तयार कशा पद्धतीने करायचं आणि त्याचं निर्जंतुकीकरण कसं करायचं. पाश्चरायझेशन असेल किंवा स्टरिलायझेशन असेल ते आपण कशा पद्धतीने करायचं की आपण त्या ठिकाणी आपल्याला जी इडिबल किंवा खाण्यायोग्य असणारी जी बुरशी आहे ज्याला ओएस्टर मशरूम म्हणतोय त्या ओएस्टर मशरूमचे बीजाणू आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मग ह्या बीजाणूंच्या वाढीच्या कालावधीमध्ये तिला स्पर्धा करणारी किंवा तिला हानी पोहोचवणारी इतर बुरशी, इतर जीवाणू, इतर सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असता कामा नयेत, म्हणून आपल्याला निर्जंतुकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता वरीलपैकी कोणत्या पण एका माध्यमाची आपण निवड केली, उदाहरणतः गव्हाचे काढ असतील किंवा भाताचा भुसा असेल, त्या एका माध्यमाची निवड केल्यानंतर उदाहरणतः गव्हाचे काढ या ठिकाणी माध्यम म्हणून जर निवडले असतील आणि ते जर गव्हाचे काढ लांब असतील तर त्याचे आपण 2 ते 3 सेंटीमीटर लांबीचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे. बघा, पहिल्यांदा आपण जे माध्यम निवडलेले गव्हाची काढ असतील, भाताचा भुसा असेल, ऊसाचे पाचट असेल किंवा सोयाबीनचा भुसा असेल, तर जर ते लांब असतील तरच 2 ते 3 सेंटीमीटर लांबीचे आपण लहान लहान तुकडे करायचे. त्याच्यानंतर हे सर्व साहित्य काय करायचे तर पोत्यामध्ये भरायचे. एक प्रामुख्याने साधे पोते असतील त्या पोत्यामध्ये आपण हे सगळं साहित्य भरायचे आणि थंड पाण्यात 8 ते 10 तास भिजवायचे. 8 ते 10 तास तसंच ते जे माध्यम आहे ते माध्यम त्या पोत्यामध्ये भरून आपण ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर ते बाहेर काढायचे आणि बाहेर काढल्यानंतर अशा उताराच्या दिशेने ते जे पोत आहे ते ठेवून द्यायचं. आता या कालावधीत काय होणार आहे तर जे पोत्यामध्ये अतिरिक्त पाणी साचलेलं होतं ज्या माध्यमामध्ये गव्हाची काढ असतील किंवा भाताचा भुसा असेल त्याच्यामध्ये जे अतिरिक्त असणारे जे पाणी आहे ते उताराच्या दिशेने निघून जाणार आहे. म्हणजे थोडक्यात त्या भुसा असेल किंवा गव्हाची काढ असेल त्याच्यातील अतिरिक्त असणारे पाण्याचा निचरा होणार आहे असं आपण म्हणूया. ते जादा पाणी काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यातलं निर्जंतुकीकरण आपल्याला करायचंय. कशा पद्धतीने करायचंय तर 2 पद्धतीने केले जाते, 2 ते 3 पद्धतीने केले जातं. पहिलं उष्ण वाफेचे निर्जंतुकीकरण. उष्ण वाफेचे निर्जंतुकीकरण म्हणजे गरम वाफेमध्ये आपण ते माध्यम ठेवायचे. दुसरं उष्ण किंवा गरम पाण्याने निर्जंतुकीकरण. उकळत्या पाण्यामध्ये आपण ते जे गव्हाची काढ असतील किंवा भाताचा भुसा असेल की जो आपण
8 ते 10 तास पाण्यामध्ये भिजवलेला होता तो भुसा त्या गरम पाण्यामध्ये टाकायचा. किंवा तिसरं आहे रासायनिक निर्जंतुकीकरण, केमिकल स्टरिलायझेशन किंवा पॉश्चरायझेशन आपण त्याला म्हणूया. अशा 3 पद्धतीने आपण निर्जंतुकीकरण करावायचं आहे. आता कसं करायचं त्याची थोडक्यात माहिती घेऊया. पहिलं आहे उष्ण वाफेने निर्जंतुकीकरण. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपण माध्यम तयार केलेलं आहे त्या माध्यमाला 80 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या गरम वाफेची 1 तास वाफ द्यायची. ते जे पोतं आहे ते पोतं त्या एका केबिन मध्ये ठेवायचं, म्हणजे क्लोज्ड चेंबर आहे त्या क्लोज्ड चेंबर मध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये हॉट एअर सोडून द्यायची. किती तिचं तापमान किती असलं पाहिजे 80 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने ते पोत्यासह आपण माध्यम त्याच्यामध्येच त्या चेंबर मध्ये ठेवणार आहोत आणि 1 तास उष्ण वाफ त्या ठिकाणी देणार आहोत. अशा पद्धतीने हे उष्ण वाफेचे निर्जंतुकीकरण. ही आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल नसेल तर आपण दुसरी मेथड अवलंबायची. कोणती? तर उष्ण व गरम पाण्याने निर्जंतुकीकरण. याच्यामध्ये काय करायचे तर त्याच 80 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात आपण गव्हाचे काड 1 तास ठेवायचे. जर आपल्याला वाफेची किंवा क्लोज्ड चेंबरची सुविधा नसेल तर आपण 80 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यामध्ये ते पोते ठेवायचे आहेत 1 तास आणि त्याला निर्जंतुकीकरण करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपण काड त्यामधून काढून थंड करण्यासाठी व निवळण्यासाठी सावलीत ठेवायचे, म्हणजे थंड होण्यासाठी. अशा पद्धतीने आपण एका बॅरलमध्ये हे सर्व काड पोत्यामध्ये भरून आतमध्ये टाकायचे आणि नंतर त्याला उष्णता द्यायची. उकळत्या पाण्याचे साधारणतः तापमान आपल्याला 80 ते 100 डिग्री सेल्सिअस असते, आपल्याला माहित आहे. आणि मग अशामध्ये 1 तास उष्णता देऊन ते जे काड आहेत भाताचा भुसा आहे ते सर्व साहित्य निर्जंतुकीकरण करून घ्यायचे. आता या दोन्ही फॅसिलिटी जर अवेलेबल नसतील तर तिसरी कोणती आहे तर रासायनिक निर्जंतुकीकरण. याच्यामध्ये काय करायचं तर एका बॅरलमध्ये आपण 100 लिटरच्या बॅरलमध्ये आपण 7.5 ग्रॅम कार्बेंडाझिम पावडर घ्यायची, बुरशीनाशक किंवा 22 आपण त्याला म्हणतो. हे बुरशीनाशक घ्यायचे आणि 125 मिली फॉर्मॅलिन हे 2 केमिकल आपण 100 लिटर पाण्यात टाकायचे आणि त्याच्यामध्ये ही जी आपण भिजवलेले जे भाताचे काड होते किंवा भुसा असेल हे सर्व साहित्य आपण एका पोत्यात भरून 18 तास भिजत ठेवायचे त्या कार्बेंडाझिम आणि फॉर्मॅलिनच्या पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर द्रावणातील काड पोत्यासह बाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करायचा आणि असे काड नंतर स्पॉनिंगसाठी तयार आहेत असे समजायचे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्र, 2 मुद्दे आपण अभ्यासले. पहिलं म्हणजे माध्यमासाठी आपण शेतामधील जे काही पीक आपण घेतलेलं आहे त्या पिकाची मळणी केल्यानंतर राहिलेले जे साहित्य आहे किंवा त्या वनस्पतीचे अवशेष आहेत ते अवशेष आपण माध्यम म्हणून निवडलेले आहे. मग त्याच्यामध्ये गव्हाचे काड निवडले असतील तर आपण 2 ते 3 सेंटीमीटरचे त्याचे तुकडे केलेले आहेत आणि ते तुकडे आपण काय केलेत पाण्यामध्ये भिजत ठेवलेत आणि नंतर आपण ते पाणी त्याच्यातील अतिरिक्त झालेलं पाणी काढल्यानंतर पुढची प्रोसेस आपण तयार केलेली निर्जंतुकीकरणाची. हे निर्जंतुकीकरणासाठी 3 पद्धती घेतल्या. एक उष्ण वाफेची, दुसरी उष्ण पाण्याची आणि तिसरी म्हणजे रासायनिक निर्जंतुकीकरण, केमिकल पॉश्चरायझेशन. मग या तिन्हीमध्ये 80 डिग्री सेल्सिअस तापमान 1 तास दोन्हीसाठी आणि केमिकलमध्ये आपण 22 आणि फॉर्मॅलिन या 2 रसायनांचा वापर आपण केला. त्याच्यामधलं 22 हे काय आहे बुरशीनाशक आहे आणि फॉर्मॅलिन हे केमिकल आहे. मग अशा पद्धतीने आपण हे माध्यमाचं निर्जंतुकीकरण केलेलं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्र ते म्हणजे वाफे तयार करणे, बेड तयार करणे. आता हे सर्व साहित्य आपण पोत्यामध्ये भरलेले होतं, ती पोते बाजूला काढले. त्याच्यानंतर 8 ते 10 तास आपण तसेच ठेवले. त्याच्यामधील अतिरिक्त असणारे जे पाणी आहे ते पाणी देखील आपलं निघून गेलेले, म्हणजे ते जे काड आहेत गव्हाचे काड असतील किंवा भाताचा भुसा असेल तो पूर्णपणे पॉश्चराइज झालेला साहित्य आपल्याला माध्यम योग्य प्रकारचे मिळालेलं आहे. आता त्याच्यापासून आपल्याला बेड तयार करायचे किंवा वाफे तयार करायचे. ते कशा पद्धतीने ते आपण अभ्यासूया. तर जे काही थंड झालेले काड आहेत 8 ते 10 तासामध्ये किंवा 18 तासामध्ये ते प्रामुख्याने पॉलिथिनच्या पिशवीत भरायचे. आपल्याला जी काही पारदर्शक पांढऱ्या रंगाची पॉलिथिनची पिशवी असेल त्या पॉलिथिनच्या पिशवीत भरायचे.
मग त्या पिशवीचा आकार कसा असावा, तर साधारणतः त्याची डायमेन्शन्स 35 ते 55 सेंटीमीटर असावी लांबी आणि रुंदी. 35 ते 55 सेंटीमीटर आकाराच्या निर्जंतुक केलेल्या पॉलिथिनच्या पिशवीत थर पद्धतीने भरायचे. थर पद्धतीने आपण पाहूया या डायग्राम मध्ये. थर पद्धतीने भरायचे म्हणजे या ठिकाणी पहिला थर दिला, त्याच्यानंतर त्याच्यावरती स्पॉन टाकायचे, परत दुसरा थर द्यायचा, परत स्पॉन टाकायचे, परत तिसरा थर द्यायचा. अशा पद्धतीने आपण 4 ते 5 थर द्यायचे आहेत ते आपण पाहूया. मग पिशवीत थर पद्धतीने भरायचे. हे सर्व काम निर्जंतुक केलेल्या जागेत भरायचे. निर्जंतुक केलेलं म्हणजे ऍक्च्युअल आपण जे शेड तयार केलेलं आहे त्या शेड मध्ये प्रामुख्याने ही प्रोसेस आपण फॉलो करणार आहोत. आता माध्यम पिशवीत भरताना कशा पद्धतीने भरायचे ते पाहूया. या पिशवीमध्ये ते निर्जंतुक केलेले जे माध्यम आहे ते माध्यम भरताना 2 ते 3 सेंटीमीटर जाडीचा पहिला थर द्यायचा. जे पिशवीच्या तळाशी आपण काय केलं तर 2 ते 3 सेंटीमीटर जाडीचा पहिला थर दिला. त्याच्यानंतर त्याच्यावर मशरूमचे स्पॉन पसरले म्हणजे बी टाकला आपण मशरूमचं, ओएस्टर मशरूमचा पण बी टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा माध्यमाचा दुसरा थर दिला. मग अशा पद्धतीने ती जी 35 बाय 55 सेंटीमीटर डायमेन्शनची पॉलिथिनची पिशवी होती त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 सेंटीमीटर जाडीचे थर द्यायचे आपल्याला. मग त्याच्यामध्ये पहिला थर दिला, त्याच्यावरती स्पॉन टाकले, पुन्हा दुसरा थर दिला, परत त्याच्यावरती स्पॉन टाकले. मग अशा पद्धतीने आपण काय करायचे, कार्ड आणि स्पॉनचे 4 ते 5 थर द्यायचे. प्रत्येक थर दिल्यानंतर आपण स्पॉन टाकायचे आणि स्पॉन टाकल्यानंतर तो जो थर आहे तो तळ हाताने थोडासा दाबायचा किंचित. म्हणजे हेतू हाच आहे की त्याच्यातली जी हवा आहे ती हवा निघून जावी, हा हेतू आहे. आणि त्या ठिकाणी कॉम्पॅक्टनेस यावा, घट्टपणा यावा म्हणून आपण थोडं तळ हाताने ते दाबायचे. त्याच्यानंतर स्पॉनचे प्रमाण किती वापरायचे तर ओल्या काडाच्या वजनाच्या 2% वापरायचे. म्हणजे 10 किलो सर्वसाधारणतः आपण जर पॉलिथिन मध्ये जर भाताची किंवा गव्हाची काड जर टाकलेली असतील तर आपण त्या ठिकाणी 200 ग्रॅम स्पॉन वापरणं योग्य आहे. अशा पद्धतीने मग हे प्रत्येक थरामध्ये बघा या ठिकाणी स्पॉन टाकलेले दिसत आहे. प्रत्येक थरावरती आपण काय केले ते पिशवीमध्ये स्पॉन टाकलेले आणि ती पिशवी भरल्यानंतर बघा काय करायचंय, अशा पद्धतीने 4 ते 5 थर आपण दिले. मग अशा पद्धतीने पिशवी भरल्यानंतर ती पिशवी दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधायचे या ठिकाणी. म्हणजे त्याचं जे तोंड आहे पूर्ण फिलअप केल्यानंतर आपण ती पिशवी पूर्णपणे बांधून टाकायची आहे. आता हे बांधण्यापूर्वी काय करायचंय तर आपण प्रत्येक थराच्या वरती आपण पुन्हा स्पॉन त्या ठिकाणी मिसळला आहे का नाही याची खात्री करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर पिशवीच्या पृष्ठभागावर सुईने 20 ते 25 छिद्रे पाडावी आणि त्यानंतर पिशव्या निवाऱ्याच्या जागेत रेकवर मशरूमच्या वाढीसाठी ठेवून द्यायचे. आता ही जी पिशवी आहे ही कॉम्पॅक्टनेस त्याला येणार, घट्टपणा येणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपण काय करायचं त्या पिशवीला बाहेरच्या बाजूने सुईने 20 ते 25 छिद्र पाडायची आहे आणि नंतर ती पिशवी निवाऱ्याच्या जागेत ठेवून द्यायची मशरूमच्या वाढीसाठी. मग सर्वसाधारणतः ज्या ठिकाणी शेड आपण उभारलेला आहे त्या शेडमध्ये तापमान नियंत्रित करायचे. किती तर 25 डिग्री सेल्सिअस प्लस मायनस 2 डिग्री सेल्सिअस. मग 23 असू शकेल किंवा 27 डिग्री सेल्सिअस देखील असू शकेल. आणि आर्द्रता किती ठेवायची त्यावेळेस 70 ते 80%. कारण मशरूमच्या किंवा वाढीसाठी किंवा अळिंबीच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हे दोनच, तापमान आणि ह्युमिडिटी. कारण ह्युमिडिटीमध्ये हे फंगस अधिक प्रमाणात वाढते, फ्लेशी अशा पद्धतीची ती वाढते, म्हणून आर्द्रता अधिक त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि सर्वसाधारणतः ही परिस्थिती आपण मेंटेन केल्यानंतर पिशवीच्या पृष्ठभागावर आपण या ठिकाणी आपण सुईने लहान लहान छिद्र पाडली. आता त्याच्यानंतर काय केलं तर रॅकमध्ये ठेवून द्या आणि त्याच्यानंतर तापमान आणि आर्द्रता आपण नियंत्रित केली. आता याच्यातला जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता तर मशरूमची वाढ, व्यवस्थापन आणि काढणी. वाढ कशा पद्धतीने घडते, सर्वसाधारणतः 18 ते 25 दिवसामध्ये ही अळिंबी काढणीस तयार होते. मग या कालावधीमध्ये आपण एकदा स्पॉन टाकल्यानंतर सर्वसाधारणतः 15 दिवसाचा कालावधी जाणार आहे. या 15 दिवसामध्ये आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत
तर त्या कामाविषयी माहिती आपल्याला या पॉईंटमध्ये घ्यायची आणि त्या मशरूमची काढणी कशा पद्धतीने करायची आहे त्याची माहिती आपल्याला या शेवटच्या पॉईंटमध्ये विद्यार्थी मित्र घ्यायची आहे. सर्वसाधारणतः 25 डिग्री सेल्सिअस तापमानात मशरूमची वाढ चांगली होणार आहे. आता याच्यामध्ये काय दोन बाबी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे बुरशीची वाढ दिसू लागल्यावर प्लास्टिकची पिशवी काढणे आणि त्याच्यानंतर बेड तयार करणे, हे दोन बाबी महत्वाच्या आहेत. सर्वसाधारणतः 25 डिग्री सेल्सिअस तापमानात मशरूमची वाढ उत्तम होते आणि सर्व पृष्ठभागावर बुरशीची वाढ दिसू लागल्यावर म्हणजे आपण त्या पिशवीवरती 25 ते 30 छिद्रे सुईच्या साहाय्याने पाडलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला मशरूमची वाढ सुरू झालेली दिसते. अशा वेळेस त्या पॉलिथिनच्या आतील भागावरून जो घट्ट भाग तयार झालेला असतो, आपण जे माध्यम भरलेलं आहे प्रेस करून, ते माध्यम कालांतराने 5 ते 6 दिवसानंतर हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होते आणि त्याच्यामध्येच बुरशीची वाढ होण्यास सुरुवात होते, मायसेलियमची वाढ होण्यास सुरुवात होते. अशा वेळेस हे काम करायचे कोणतं, तर त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला ब्लेडच्या साहाय्याने उभा काप द्यायचा आणि ती प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकायची. मग बुरशीची वाढ होण्यास 10 ते 15 दिवस लागतात आणि मग त्या बुरशीच्या धाग्यांनी काड घट्ट चिटकून त्याला ढेपेसारखा आकार येतो, यालाच बेड म्हणतात. या ठिकाणी आपल्याला दिसेल बघा, अशा पद्धतीने आपण त्या पिशव्या रॅकमध्ये ठेवलेल्या आहेत किंवा हँगिंग रॅकमध्ये ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ सुरू झालेली, अशा वेळेस आपण काय करायचे, ही पॉलिथिनची पिशवी आहे ती काढून टाकायची. बघा या ठिकाणी उभी चीर दिलेली आहे आणि पॉलिथिनची पिशवी दोन्ही बाजूने, या बाजूने उलटी फिरवणार, या बाजूने अशा पद्धतीने फिरवणार आणि ती पॉलिथिनची पिशवी काढून टाकणार. फक्त काय राहिले या ठिकाणी आतमध्ये जे भाताचे किंवा गव्हाचे काड होते ते काड फक्त राहिले, परंतु ते कसे असतात, घट्ट तयार होतात. या ठिकाणी बुरशीच्या धाग्यांनी ते काड घट्ट चिटकून त्याला ढेपेचा आकार येतो, म्हणजे गुळाची जशी ढेप असते त्या गुळाच्या ढेपेसारखा आकार येतो आणि मग त्यालाच आपण बेड असं म्हणतो. दोन मुद्दे महत्वाचे आहेत, एक म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकणे आणि दुसरं म्हणजे त्याला घट्ट आकार आल्यानंतर, ढेपेसारखा आकार आल्यानंतर बेड तयार करणे, हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. मग या ठिकाणी प्रामुख्याने अशा पद्धतीचे पिशव्या आपण अडकवलेल्या आहेत रॅकमध्ये किंवा हँगिंगमध्ये आणि नंतर त्या पॉलिथिनच्या पिशव्या काढल्यानंतर या ठिकाणी बुरशीची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसणार आहे. आता पिशवीतून काढलेले बेड जे आहेत ते रॅकवर योग्य अंतरावर ठेवायचे. आपण जर प्रामुख्याने हे हँगिंग स्वरूपात नसतील, अशा स्वरूपामध्ये असतील, तर आपण ते रॅकवरती व्यवस्थित पद्धतीने ठेवायचे आहे. आणि एक खात्री काय करायची किंवा काळजी काय घ्यायची, तर प्रत्येक बेडला आपण दिवसातून 2 ते 3 वेळा पाणी द्यायचं. हे पॉलिथिन पिशवी काढल्यानंतर हा फक्त काडाचा भाग या ठिकाणी विद्यार्थी मित्र राहणार आहे. आता 2 ते 3 वेळा दिवसातून पाणी आपण याला मारायचं आहे, म्हणजे फवारायचं आहे. आणि ते सुद्धा फवारताना काय काळजी घ्यायची, तर वरच्या रॅकचं पाणी खालच्या रॅकवरती येता कामा नये, अन्यथा काय होणार आहे, डिटोरेट दी क्वालिटी ऑफ द मशरूमची खाली या बेडमधलं पाणी जर खालच्या बेडवर पडलं तर या ठिकाणी बुरशीची वाढ होत आहे. याच्यावर पाणी पडलं की इथली जी मशरूम आहे, जे ओएस्टर मशरूम आहे, ते ओएस्टर मशरूम खराब होणार आहे. म्हणून ही काळजी घ्यायची की पाण्याचा निचरा होऊ द्यायचा नाही. पिशवीतून काढलेले बेड रॅकवर योग्य अंतरावर ठेवायचे आणि बेडला दिवसातून 2 ते 4 वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. 3 ते 4 दिवसात त्याची झपाट्याने वाढ होऊन ती काढणीस तयार होतात. म्हणजे अगदी हे पॉलिथिनची पिशवी काढल्यानंतर 3 ते 4 दिवसातच ओएस्टर मशरूमची वाढ झपाट्याने आपल्याला झालेली दिसते आणि ते काढणीस तयार देखील होतात. मग पिशवी भरल्यापासून म्हणजे बेड तयार केल्यापासून 20 ते 25 म्हणजे आपण त्या ठिकाणी माध्यम तयार करण्यापासून ते मशरूम काढणीस तयार होण्यासाठी किती दिवस लागतात, 20 ते 25 दिवसात पहिली काढणी करता येते. आता मशरूमच्या ज्या कडा आहेत त्या आत वळण्यापूर्वी, आता हे मशरूम आपल्याला अशा पद्धतीने वाढलेले दिसते त्या ठिकाणी, मग ह्या मशरूमच्या ज्या कडा आहेत आत वळण्यापूर्वी म्हणजे पूर्णपणे फोल्डेड झालं नाही पाहिजे, हे फ्लेशी आहे, मांसल भाग आहे असं आपण म्हणूया. तर अशा स्वरूपामध्ये असणारे जे मशरूम आहे पिशव्या भरल्यापासून 20 ते 25 दिवसात पहिली काढणी करायची आणि मशरूमच्या कडा ज्या आहेत त्या आत वळण्यापूर्वी काढणी करायची आणि सर्व मशरूम या बेडवरती असणारे सगळे जे मशरूम ते एकदाच काढून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची आपल्याला,
तर हे पहिलं पीक आपण काढलं, म्हणजे पहिलं मशरूम काढून घेतलं, आता बेड आहे असा राहिला. मग ते दुसरा लॉट आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण स्पॉन टाकलेला आहे, क्लायमॅटिक कंडिशन नियंत्रित केलेली आहे, ह्युमिडिटी मेंटेन केलेली आहे, पाणी देखील आपण फवारते, परंतु दुसरं फ्लशिंग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे, त्याच मशरूमचा आहे त्या बेडमधूनच. मग दुसरे पीक घेण्यापूर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून घ्यायचा आहे. तो कशासाठी? तर या 20 ते 25 दिवसामध्ये त्या बेडवर काही कुजलेला काडाचा भाग आहे का, किंवा प्रामुख्याने मोकळा झालेल्या काडाचा पातळ थर तयार झालेला आहे का, तो काढून टाकायचा. व नंतर दिवसातून नियमितपणे 2 ते 3 वेळा पाणी फवारायचे. 10 दिवसात दुसरं मिळणार, म्हणजे 25व्या दिवशी पहिलं पीक मिळालं, त्याच्यानंतर 35व्या दिवशी दुसरं पीक मिळणार, आणि लगेच 45व्या दिवशी तिसरं पीक मिळणार. म्हणजे आपण पिशवी भरल्यापासून 25व्या दिवशी पहिलं, 35व्या दिवशी दुसरं, आणि 45व्या दिवशी तिसरं. म्हणजे आपल्याला अगदी 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये एका बेडपासून 3 वेळा उत्पन्न घेता येते असं आपल्याला लक्षात येते. म्हणजे मोकळा झालेल्या बेडचा काडाचा पातळ थर काढून टाकायचे व दिवसातून नियमितपणे 2 ते 3 वेळा पाणी द्यायचे. 10 दिवसात दुसरं लॉट मिळणार आपल्याला, परत 10 दिवसांनी तिसरं पीक मिळणार. मग जे बेड शिल्लक राहिले, हे 45 दिवसामध्ये आपण 3 वेळा फ्लशिंग घेतलं मशरूमचं, आणि त्याच्यानंतर मग त्याची क्वालिटी खराब मिळते, म्हणून आपण ते बेड काय करायचं, काढून टाकायचं. मग ते देखील आपण आंबवलेलं आहे थोडक्यामध्ये, त्याचं फर्मेंटेशन झालेलं आहे. मग त्याचा उपयोग कशाला होतो, तो झाडांना खत किंवा जनावरांना चारा म्हणून आपल्याला करता येतो. म्हणजे विद्यार्थी मित्र, आपल्याला त्याच्यातील कोणताही भाग आपल्याला टाकावा लागत नाही, किंवा त्याचा आपल्याला पुनर्वापर त्या बेडचा करता येतो. हे आपल्याला डायग्रामच्या स्वरूपामध्ये दिसेल. आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी ही जी प्रोसिजर आहे अशा पद्धतीने केलेली आहे. पिनिंग ऑफ मशरूम बेड, ते बेड तयार करून किंवा पॉलिथिनच्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने लहान लहान कोंब आलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे स्पॉन आहेत ते स्पॉन अगोदर टाकलेले आहेत आपण. त्याच्यानंतर स्पॉन रन पिरियड, वाढीचा कालावधीसाठी. त्याच्यानंतर पॉलिथिन पिशवी काढणे, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी हँगिंग करणे, किंवा आपण जे बेड आहे ते बेड व्यवस्थित पद्धतीने बांधणे, आणि प्रामुख्याने त्याच्यानंतर आपण पंपाच्या साहाय्याने त्याच्यावरती पाण्याची फवारणी करणे. अशा पद्धतीने सिंपली हे आपल्याला दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, आपणाला हे चांगल्या पद्धतीने लक्षात आलेलं असेल ओएस्टर मशरूम कल्टिवेशन बद्दल माहिती. 4 मुद्द्यामध्ये आपण घेतली. पहिलं माध्यम, दुसरा मुद्दा घेतला आपण या ठिकाणी माध्यमाची तयारी किंवा निर्जंतुकीकरण करणे, तिसरं घेतलं वाफे तयार करणे, आणि चौथा मुद्दा आपण अभ्यासला की मशरूमची वाढ, त्याच्यानंतर व्यवस्थापन आणि काढणे. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्र ओएस्टर मशरूमच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. आपण ह्या नोट्स व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्याव्यात. काय अडचण असेल तर आपण शंका विचारू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.